तुला माहिती काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता. तिने त्याच्या विकृत मागण्या पूर्ण कराव्या म्हणून. त्यानंतर मी त्याच्या ऑफिसला येणं बंद केलं, तरी सुद्धा त्यातनं त्यांनी काहीही धडा घेतला नाही. त्यांनी त्या चिंगीला आपल्या जाळ्यात ओढलं. अगं जन्मभराचा ट्रॉमा देऊन ठेवला त्या पोरीला त्यांनी. तुझ्यापेक्षा पण लहान असेल ग ती. बायकांवरती हात उचलणं, त्यांची छेड काढणं हा स्वभाव आहे त्याचा. हा तुझ्यासाठी योग्य मुलगा नाहीये सुष्मिता. खरं तर याची लायकीच नाहीये कोणाच्याही आयुष्यात जोडीदार म्हणून येण्याची. सुष्मिता, तुझ्या समोर ना अख्खं आयुष्य पडलंय. मला नाही माहिती यांनी काय सांगून तुला मॅनिप्युलेट केलंय, पण आता मी परत आलोय सुष्मिता. आणि मी तुला सांगतोय की तुला या माणसाबरोबर राहण्याची काहीही गरज नाही. हे बघ सुष्मिता, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी आणि तुझी ताई वाटेल ते सपोर्ट करू आणि तुम्हाला आणि स्पेशली तुला या निरर्थक लग्नातनं आपण बाहेर काढूया. तू तुझ्या घरी जा सुष्मिता, परत सगळं ठीक होईल. नाही, मी माझ्या घरी नाही जाऊ शकत, कारण मी या घरातली डॉटर इन लॉ आहे ना. मी कशी जाऊ? सुष्मिता, आम्ही सगळेजण तुझ्या भल्याचा विचार करतोय म्हणून सांगतोय. तू लहान आहेस ग खूप. तुझं अख्खं आयुष्य पडलं तुझ्या समोर. वयाचाच मुद्दा आहे ना, वयाचाच मुद्दा आहे ना. नाही, थांबा. मी नाहीये लहान. हे बघा, हे माझा आयडी. काय लिहिली डेट ऑफ बर्थ? तर या डेट ऑफ बर्थ नुसार माझं एज 21 आहे. त्यामुळे कायद्याने तरी मी सज्ञान आहे आणि कुठल्याही माणसाशी लग्न करायचा अधिकार मला पूर्णपणे. सुष्मिता, ते तुझ्या चांगल्यासाठी बोलतायत, जरा ऐकून तर घे. तू काय बोलूच नकोस ताई. मी काय केलंय आता? तू ना ओरडू नको माझ्यावर. मी लहान नाही आता. फक्त वय वाढलं म्हणजे अक्कल येत नाही माणसाला, ती पण वाढावी लागते. आणि मुळात ती तुझी वाढलेलीच नाहीये, कारण ती जर अशी तुझ्या डोक्यामध्ये असती ना, तर ह्या असल्या माणसाशी लग्न केलं नसतंस कधी. सुश, तू तुझ्या स्वतःच्या आयुष्याचं किती मोठं नुकसान करून घेतलंयस, तुला कळतंय तरी? मला सगळं कळतंय तू काय करतेस ते. लक्षात येतंय माझ्या. तुला ना हे आवडलंच नाहीये की मी या घरात डॉटर इन लॉ म्हणून आलीये. हे सगळं तुझं एकटीच आहे. तुला एकटीला एन्जॉय करायचंय आणि आता मी आलीये तर तुला हे सगळं एन्जॉयमेंट माझ्यासोबत शेअर करावी लागणार आहे. हे तुला आवडत नाहीये म्हणून ना तू मला घराबाहेर काढायचा प्रयत्न करतेय. सुश, हा, पण तू हे लक्षात घे की मी नाही जाणार इथून कुठेच. मला नाही मोडायचं हे लग्न.